व्यक्तीकडनं। आजचा रविवार तुमचा खूप खास झालेला आहे। श्री स्वामी समर्थ। आज संडे आणि संडे स्पेशल एंजलचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे आज आपण पाहणार आहोत। आणि खास करून जी लोक रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा प्रेम प्रकरणात आहेत त्यांच्यासाठी एंजलचा काय मेसेज आहे हे पाहण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त 555 किंवा 666 लिहिलं पाहिजे, तरच मी कार्ड काढणार आहे। पटापट कमेंट करा। चला, काय एंजलचा मेसेज तुमच्यासाठी काय पुढे तुमच्या वाढून ठेवला आहे बघा। किती छान अबंडन्सचं कार्ड आलेलं आहे। म्हणजेच अबंडन्स म्हटलं तर एक भरभराट किंवा समृद्धी। तर आता याचा अर्थ प्रेमासाठी आपण कसा घेऊ शकतो की जर तुम्ही प्रेम प्रकरणात असाल तर तुमच्या प्रेम प्रकरणामध्ये जर आता काही मतभेद झाले असतील किंवा समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तरी पण तिचं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे, काही कारणास्तव आता तुमच्या दोघांमध्ये काहीतरी दूरत्व आलं असेल, तुम्ही एकमेकांपासून दूर असाल, शरीराने लांब असाल पण मनाने मात्र जवळ असाल आणि लवकरच तुमच्या आयुष्यात परत ती व्यक्ती येणार आहे, परत तुमचं पहिलेसारखं रिलेशन होणार आहे। किंवा जर तुम्ही प्रेम प्रकरणात नसाल तर तुम्हाला लवकरच चांगला तुमचा जीवनसाथी किंवा नवीन कोणतरी तुम्हाला पार्टनर भेटणार आहे असा अबंडन्सचा अर्थ आहे आणि तुम्हाला भरभरून प्रेम मिळणार आहे त्या व्यक्तीकडनं। तर तुमच्या नात्यातील ज्या जुन्या तक्रारी होत्या त्या आता दूर होणार आहेत आणि तुमच्या दोघांमधले गैरसमज आता मिटणार आहेत आणि तुम्ही दोघं परत मनाने एकत्र येणार आहे। बघा कसं असतं की प्रेम हे फार वेगळा शब्द आहे आणि बाकी सगळं जे चालतं ते फार चुकीचं आहे, पण जी लोक खरोखर प्रेमात असतात त्या काहीतरी वेगळ्या विश्वात असतात ते लोक। आणि हो, प्रेम नुसती साधी व्याख्या नाही आहे, ते निभवणं फार कठीण असतं। त्यामुळे काळजी करू नका। जे मनापासून आणि जे चांगल्या मनाने स्वच्छ मनाने प्रेम करतात विजय नेहमी त्यांचाच होतो। धन्यवाद। असेच आपले व्हिडिओ पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। बघा आजचा रविवार तुमचा खूप खास झालेला आहे कारण की खूप चांगला मेसेज तुम्हाला एंजलने दिलेला आहे। त्यामुळे आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि पुन्हा जेव्हा तुम्ही चांगलं तुमचं रिलेशन होईल तेव्हा पॉझिटिव्ह राहा, एकमेकांशी आनंदाने वेळ घालवा, भांडणं करू नका। आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा।